पोरं पळवणाऱ्या टोळीचा सदस्य म्हणून संगमनेर तालुक्यातील समनापूर या ठिकाणी रविवारी एका निष्पापाला बेदम मार खावा लागलाय। केवळ संशयावरून पकडलेल्या त्या बिचाऱ्याची सुशिक्षित म्हणवणाऱ्या समाजामधील कोणीही साधी चौकशी करण्याची तसदी घेतली नाही। गर्दीमध्ये जमलेला प्रत्येकजण केवळ त्या निष्पापावर आपली मर्दुमकी दाखवण्यातच धन्यता मानत होता। स्वतःला सभ्य म्हणून तोरा मिरवणाऱ्या समाजामधील लोकांकडून दिवसाढवळ्या घडलेला हा प्रकार असभ्यच होता। आपली संवेदना विवेक हरवून गर्दीमध्ये मिसळलेला प्रत्येकजण हेच करताना दिसत होता। प्रत्यक्षामध्ये ज्या निरपराधाला मारहाण झाली तो संगमनेर तालुक्यामधील झरेकाठीचा रहिवासी होता। मात्र याचं ज्ञान मिळेपर्यंत जमलेल्या गर्दीनं आपल्या अविवेकी हिंसक कृतीचा तमाशा उरकलेला होता। रविवारी सकाळी झरेकाठीचा रहिवासी असलेला आबा पांडुरंग शिंदे हा बहुरूप्या समनापूरमध्ये आला। पोटाची खळगी भरण्यासाठी स्त्रियांची वेशभूषा करून 4-2 लोकांसमोर हात पसरून भिक्षा गोळा करणं हा त्याचा रोजचा उद्योग होता। झरेकाठीच्या पंचक्रोशीत आणि त्याही पुढे अगदी आश्वीसारख्या संपन्न बाजारपेठेतही त्याची अनेकांशी घसरट होते। दारासमोर उभं राहून अधिकारानं घरमालकाला हाळी ठोकणारा आणि हक्कानं 5-10 रुपयांची भिक्षा मागणारा आबा या परिसरामधील आबालवृद्धांना परिचयाचा होता। मात्र म्हणतात ना, एखादा दिवस काहीतरी वेगळंच घेऊन उगवतो, तसा तो दिवस रविवारच्या रूपानं आबाच्या नशिबी उजाडला। समनापूरमध्ये आल्यावर त्यानं काही लोकांकडून भिक्षा मागितली, मात्र त्याला काही कोणी दाद देईना। दारोदारी हात पसरूनही पोटासाठी 4 रुपये मिळेनात म्हटल्यावर तो हतबल झाला। मग त्यानं काहींना मस्करीमध्ये 10 रुपये द्या नाहीतर तुमची मुलंच पळवतो असं सांगण्यास सुरुवात केली। भिक्षा म्हणून उपाशी माणसाला 4-2 आणे देण्याचंही दातृत्व नसलेल्यांना आबाच्या नाहीतर मुलेच पळवतो या शब्दाचा मात्र लागलीच बोध झाला आणि क्षणामध्ये ही वार्ता समनापुरामधल्या कट्ट्यावर पोहोचली। दरोडेखोरासारखं पकडून ठेवलं। तो वारंवार त्याची ओळखही देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र विवेक कशानं खातात याचं थोडंही ज्ञान नसलेल्यांनी त्याला महत्त्वच दिलं नाही। तोपर्यंत गावातील बरीच मंडळी त्या ठिकाणी पोहोचली। या गर्दीमध्ये सुशिक्षितांचा, सोशल साईटवर सतत ऑनलाईन असणाऱ्यांचाही भरणा होता। जमलेला जमाव आपलं काहीतरी बरं वाईट करेल याची कल्पना आलेल्या आबानं पुन्हा गर्दीमध्ये हात जोडून आपली ओळख देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याची नम्रताच त्याच्या अंगलट आली आणि जो तो त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला। काही शहाण्यांनी त्याला ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये घेऊन चला म्हणून पुंगीही वाजवली। इतरांनीही लागलीच त्याचे अनुकरण करत त्या गरीबाची मारीत गावधिंड काढली, त्याचे कपडेही फाडले। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणल्यानंतरही त्याला मारण्याचा प्रकार अमानुषपणे सुरूच होता। तो गयावया करत होता, मी चोर नाहीये, मी पोरं पळवणारा देखील नाही, बहुरूपी आहे, तुमच्या जवळच्या झरेकाठीचा आहे, मला मारू नका असं तो वारंवार सांगत होता। मात्र संवेदनाच गमावलेल्या जमावाच्या कानापर्यंत त्याची ही आर्त विनवणी पोहोचतच नव्हती। निष्पाप, मजबूर, गरीब अशा सर्व उपमा लागू होणाऱ्या आबावर गावातील अनेकांच्या मर्दुमकीचे हात थंड झाल्यावर मात्र समनापूरच्या कामगार पोलीस पाटलांना आपल्या कर्तव्याचा साक्षात्कार झाला। त्यांनी शहर पोलीस ठाण्याला खबर देत पोरं पळवणारा संशयित पकडल्याची माहिती दिली। गावपडी काय असते याचा अंदाज असलेल्या पोलिसांनी लगेच सरकारी वाहन पाठवून त्याला ठाण्यामध्ये आणलं। त्याची चौकशी केली असता पोलिसांना त्याची वास्तव ओळख पटली। स्वतःचं आधार कार्ड जवळ बाळगणाऱ्या अविवेकी जमावाला त्याची ओळखही समजावून घेता आली नाही हे पाहून पोलिसही हळहळले आणि त्यांनीच त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये नेऊन त्याच्यावर उपचार केले। सोशल मीडियाचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करणाऱ्या समाजामधील विवेक संपत चालला असल्याचं चित्र या घटनेच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यालाही अनुभवायला मिळालं। ग्रामीण भागामध्ये वाढत्या चोरांमुळे समाजामध्ये निश्चितच चोरट्यांची दहशत आहे। त्यातच परराज्यामधील काही विशिष्ट समाजामधील लोक राज्यातील मुलं पळवत असल्याच्या अफवाही गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये फिरतायत। आपल्या मोबाईलवर आलेला संदेश तंतोतंत खराच आहे असा अंधविश्वास ठेवून तो इतरांपर्यंत पोहोचत असल्यामुळं राज्यामध्ये घडणाऱ्या अशा घटनांचा शुभारंभ समनापुरातून झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।